आबा प्रस्थिपांविषयी तुमचं इतकं राग काय म्हणजे जे आहे ते म्हणजे मनापासून असं का वाटतं तुम्हाला की अरे एक काय म्हणतो हुकूमत असते काही काही जणांची, पण अशा विषयावर तुमचा राग काय? नाही, माझा प्रस्थापितांवर राग कसलाच नाही. फक्त काय झालंय की प्रस्थापित जी लोक आहेत गेले 30-30 वर्ष एक ठिकाणी असून माझ्या माड्याला त्या ठिकाणी वर्षात 365 दिवसात 31 वेळा पाणी येतंय. म्हणजे 10 दिवसात एकदा पाणी येतंय. एकदा 10 दिवसात एकदा पाणी येतं? खरं आहे का? 10 दिवसात एकदा पाणी येतं तुम्हाला? आज माढा तालुक्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे 123 TMCचं. ज्या तालुक्यात त्या शहराला जर 10 दिवसात एकदा पाणी येत असेल तर मग ह्या प्रश्नासाठी राग येईल का नाही? ऑफकोर्स, नक्कीच. मला त्यांच्या व्यक्तिगत कुणावर राग नाही, परंतु हे प्रश्न सुटले नाहीत. असे असंख्य प्रश्न आहेत की ज्याच्यामुळं आणि सगळी सत्ता केंद्र त्या ठिकाणी केंद्रीकरण झाली एकाच ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यातून जो अपेक्षित असणारा विकास आणि लोकांवरती असलेला दबाव, आज कार्यक्रमाला एखादा जर आला तर त्याला लगे मागणं फोन करते जायचं नाही, असं होऊ शकतं. कृषी आणि सांस्कृतिकला, राजकीय तर नंतर. म्हणजे हा जो दबावाचा, आपण काय पाकिस्तानमध्ये राहतो काय दबावाला? अजिबात नाही. खरंय, भारतात राहतोय. भारताला दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आहे. बोलण्याचा चालण्याचा अधिकार दिलाय, स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार दिलाय आणि मत देण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळं हे प्रस्थापित लोक दहशत आणि दबावाचं राजकारण करतात, म्हणून ह्यांच्या त्या वृत्तीचा त्या ठिकाणी राग येतो. त्यांचा वैयक्तिक राग येण्याचा काही प्रश्न नाही. अबा एवढं सगळं करत असताना तुमच्या मनात किंवा तुमच्या विचारांमध्ये असं काही आहे का की एकदा का माझ्या हातामध्ये आलं तर मी या गोष्टी नक्कीच करणार, हे समाधान या सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचवणार, असं काही तुमच्या मनात आहे का? नक्कीच. बसलेल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला, काम करण्याची संधी दिली. ज्या विठ्ठल कारखाना बंद पडला होता तो कारखाना सुरू करून पहिल्या वर्षी 2500, गेल्या वर्षी 2825 ते 3000, या वर्षी 3500 हा दराची स्पर्धा लावून जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देऊन ऊसाला जास्त रुपये 2 रुपये मिळवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. उद्या जर या सर्व जमलेल्या लोकांनी आशीर्वाद दिला तर नक्की या माड्याचं विजन, माड्याला आज आवश्यक काय आहे तर माडा मतदारसंघ हा 5 ते 6 विभागात डिवायडेशन झालेला आहे. एक माडा शहर, ज्या माडा शहराला असणारं पाण्याचं पिण्याचं पाणी आपल्याला रोज देता यावं, माडा बस स्टँड आपल्याला एक्झिक्युटिव्ह करता आलं पाहिजे. माड्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी मुक्ताई पालखी महामार्ग 4 लेनचा जर केला, रिदोर, माडा आणि शेटपळ, तर ते मुख्य शहर हे त्या ठिकाणी 4 लेनवरती आलं तर नक्की त्या माडा शहराचं देखील त्या ठिकाणी वेगळेपणा जाणवेल. इथं असलेला भुईकोट किल्ला असेल, माडेश्वरीचं मंदिर असेल, आज माझ्या विठ्ठलाचं मंदिर इथं आहे, ह्याला तीर्थक्षेत्रातनं निधी आणणं असेल, माडा नगर परिषदेला भरपूर निधी आणून इथल्या सगळ्या कामं, रेल्वे आपल्या इथं आहे परंतु रेल्वेला रेल्वे स्टेशनची दुरावस्था आहे. रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी सगळ्या गाड्यांना जर थांबे मिळाले तर इथून रहदारी वाढेल आणि मग माडा शहराचा एक वेगळ्या पद्धतीने विकास करायचा असेल. आज माड्यामध्ये त्या ठिकाणी मी बघितलं तर माड्यामध्ये कुठलंही शैक्षणिक संकुलन आज हे रयतचं सोडलं तर त्या ठिकाणी इंजिनिअरिंग, मेडिकल असं कोणतंही नाही. ते उद्या आपल्याला या माड्यामध्ये आणावं लागेल. माझी मुलं आज त्या ठिकाणी बाहेरच्या तालुक्यात, बाहेरच्या जिल्ह्यात शिकायला चाललेत, त्यांना हितच शिक्षण दिलं पाहिजे. आज मुलांना त्यावेळेस कोणतंही काहीतरी शिकवलं जातं पण मुलींना मात्र त्या ठिकाणी शिक्षण सोडावं लागतं. तर त्या मुलींना शिक्षणासाठी हितच दारं खुली करावं लागतील. शिक्षणाबरोबर इथं आरोग्याची खूप मोठी, आज तुम्ही मुंबईत राहता, आजची माड्याची अवस्था अशी आहे की माड्यामध्ये सोनोग्राफी नाही. अरे बापरे. सिटी स्कॅन, MRI, डायलिसिस, आज एखाद्याला अटॅक आला तर कार्डिओ एंजिओग्राफी होत नाही. आज माड्याची आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. आज त्याला देखील आपल्याला चालना द्यावं लागणार आहे. इथं मुलं शिकल्यानंतर ही मुलं आज पुणे आणि मुंबईला नोकरीला जातात तर ह्यांना इथंच MIDC काढून
माड्याच्या बाजूला त्या ठिकाणी त्याला काम देता येऊ शकतं. आणि मग ह्या माडा आणि माडा परिसराला त्या ठिकाणी चालना मिळू शकते आणि ती चालना देण्याचं काम उद्याच्या काळात ह्यांच्या रूपाने मला त्या ठिकाणी संधी मिळाली तर नक्की देऊ शकतो. दुसरं पॉकेट आमच्या इथं आहे उपळाई म्हणून गाव आहे. उपळाई त्या उपळाई गावचं वैशिष्ट्य असं आहे की ते अधिकाऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्या जर अधिकाऱ्यांच्या गावाला प्रमोट केलं आणि उद्या संधी मिळाल्यानंतर तिथे एक 25 एकरचं ग्राउंड घेऊन त्या ठिकाणी जर आपण त्या ग्राउंडवरती सगळ्या स्पर्धा होतील, तिथं MPSC UPSC सगळ्या ह्याची केंद्र आली आणि तिथं अभ्यासिका त्या ठिकाणी आपल्याला हॉस्टेल मेस क्लासेस जर झाले तर त्या ठिकाणी एक अधिकाऱ्याचं गाव माडा पॅटर्न म्हणून येईल. लातूरला आज एका शिक्षकाने मोठेगाव करणे 1.5 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी आज लातूरला शिकायला जातात. आज आमचं जर त्या ठिकाणी उपळाई प्रसिद्ध झालं, ही स्टोरी झाली, ब्रँड झाला, तर उद्या 50-50 हजार मुलं ह्या माड्यामध्ये त्या ठिकाणी बाहेरची शिकायला येतील आणि इथलं उत्पन्नाचं सोर्स वाढेल. कारण त्या उपळाईमध्ये या माडा तालुक्यामध्ये अशा कितीतर गाव आहेत की 500 पेक्षा जास्त अधिकारी या तालुक्यात आहेत. इथली माती आणि पाण्यामध्ये तो गंध आहे. ही स्टोरी बाहेर गेली तर नक्की इथं त्या ठिकाणी आपल्याला एक माडा पॅटर्न म्हणून डेव्हलप करता येऊ शकतो. आज इथं असलेलं मोडलीम गाव आहे. मोडलीम मध्ये त्या ठिकाणी नगर परिषद करून त्याला 100-200 कोटी रुपये निधी आणू शकतो. त्याला येणारा कनेक्टिव्हिटी बंद आहे. तिथला टोमॅटो बोर कांदा मार्केट त्या ठिकाणी डाऊन झालंय, त्याला उपजावत आणू शकतो. त्या ठिकाणी तिथं असलेला जनावरांचा बाजार आहे त्याला प्रमोट करू शकतो. शेजारी असलेलं करकम गाव आहे ते पंढरपूर तालुक्यात 15,000 मतदानाचं, त्याला त्या ठिकाणी नगर परिषद करायला मागच्या आमदारांनी विरोध केल्यामुळं ते झालं नाही. तर ते जर नगर परिषद झालं तर त्या ठिकाणी त्या नगर परिषदेला 100 कोटी रुपये 200 कोटी निधी आला तर त्या गावाचं होईल. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. उडान योजनेखाली त्या ठिकाणी विमानतळाची मागणी केली तर करकम मध्ये विमानतळ होऊ शकतं. जसं शिर्डीला विमानतळ झालंय, बालाजीला विमानतळ झालंय, तसं त्या ठिकाणी विमानतळ कळू शकतो. आज त्या ठिकाणी मेंढापूर गाव आहे. मेंढापूर, आडीव, बाबळगाव, पकालपूर, गुरसाळे या गावात 2000 एकर जमीन त्या ठिकाणी MIDC ला द्यायला 2 वर्ष झाला आम्ही पाठपुरावा करतोय. आमदार झाल्यानंतर ती नक्की MIDC होऊ शकते. तिथं 20,000 लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. आज तिसरं पॉकेट आमच्यातलं टेंभुर्णी आहे. जे टेंभुर्णीमध्ये आज देशामध्ये 24,000 कंटेनर केळी एक्सपोर्ट होती आणि त्यातली 12,000 कंटेनर तिथून होती. देशाच्या 50% हिस्सा तिथून आहे. म्हणजे जर तिथं केळी संशोधन केंद्र आणलं, तिथं ड्रायपोर्ट आणलं, जसं साताऱ्याला ड्रायपोर्ट आहे, जालन्याला आहे, तसं ड्रायपोर्ट आणलं तर तिथून केळी, डाळिंब, द्राक्ष, बेदाणा, साखर, टोमॅटो, बोर, कांदा ही निर्यात होऊ शकतं आणि यातून 10-20,000 लोकांना रोजगार मिळू शकतो. त्या शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळू शकतात. टेंभुर्णी जंक्शनचं शहर आहे, त्याला देखील आपण प्रमोट करू शकतो. टेंभुर्णीच्या पुढे असलेलं उजनी धरण जे या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे, त्या उजनी धरणाला पर्यटन स्थळ म्हणून जर डेव्हलप केलं आणि तिथं त्या ठिकाणी बोटिंग, त्या ठिकाणी आपल्याला थीम पार्क, प्राणी संग्रहालय, गार्डन, त्या ठिकाणी लेझर शो, बॉटली शो, जसं आपण म्हैसूरच्या वृंदावन गार्डनला आहे, आपल्या इथं कोयनेवरती आहे, आज जायकवाडीवरती आहे, फक्त उजनीवरती नाही. ह्याच भीमा नदीचं पाणी जाणाऱ्या खाली असलेला आज आपलं जे धरण आहे त्या आलमट्टी धरणावर देखील हे सगळं आहे. परंतु आपल्या धरणावर मात्र हे झालं नाही आणि पुण्यातला वीकेंडचा कन्सेप्ट त्या ठिकाणी येईल आणि हे तुम्ही जे मुंबई पुणेवाले फक्त आता लोणावळा आहे ते उद्या उजनी धरण म्हणून त्या ठिकाणी होईल. उजनी धरणाच्या बाजूला जवळजवळ 600 एकर सरकारची जागा आहे जी डेव्हलप करू शकतो. आज साधं त्याच्यावरती तिरंग्याचं लाइटिंग केलं तर आम्ही सगळे डीपी ठेवतो, एवढा आम्हाला त्याचा अभिमान आहे. परंतु तिथं काम करता यायला पाहिजे आणि तिथं जर काम केलं तर तिथं आपल्याला पर्यटन मोठं होईल. तिथं लोक राहतील, तिथून पंढरपूरला जातील, तिथून तुळजापूरला जातील, अक्कलकोटला, आणि तिथल्या मुलांना रोजगार निर्मिती होईल. आज आमचा कोंडारपट्टा असेल, म्हाळुंगची देवी आहे, तिचं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या पद्धतीने काम करता येईल. मला या मतदारसंघात आज माझे सगळे लोक आहेत. आज आपल्याला महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही तालुक्यात जावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बघायला मिळतो. आज माझ्या माडा मतदारसंघात एकही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही.
हे दुर्दैव आहे आमचं. आज उद्याच्या काळात माझ्या महाराजांचं स्मारक या माड्यामध्ये, टेंभुर्णीमध्ये, मोडलीमध्ये, करकममध्ये त्या ठिकाणी करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, आज या थोर महापुरुषांकडून आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून आपल्याला जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं काम करावं लागेल. तरच त्या ठिकाणी आपल्याला आज आम्ही त्या ठिकाणी ऊस आणि पाणी याच्या पलीकडे बोलत नाही. पण आजची परिस्थिती अशी झाली की ऊसाच्या बाबतीत मीच त्यांना कोणाला बोलू देत नाही. त्यामुळं एकदा माड्यात धपका दिलाय ते अजून त्या ठिकाणी जागेवर आली नाही ती. त्यामुळं माझी एक साधी विनंती आहे, ऊस नेणं, ऊस आणणं हे कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे, आमदाराचं काम नाही. त्यामुळे ऊस नेऊ, काटानं हाणता नेऊ, बिल देऊ, पण ते कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे. आमदाराचं काम काय आहे ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. उद्या 936 योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या, ज्या माणसांपर्यंत सामान्यपर्यंत पोहोचल्या पाहिजे. माझ्या माड्याच्या आमदारानं विधानसभा गाजवली पाहिजे, त्याचा व्हिडिओ माझ्या तरुणांना त्या ठिकाणी बघायला मिळाला पाहिजे. असं कधी होत नाही आणि हे आपल्याला बदलायचं असेल आज ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो खूप वेगळ्या पद्धतीनं. कारण आज माझ्या लोकांना, मला पुण्यामध्ये आम्ही मेळावा घेतला, त्या मुलानं बोललेलं वाक्य खूप आवडतं. पुण्यातला तो मुलगा म्हणला की आमचा ऊस जातो आणि आम्हाला बिल मिळतं, हाच आमचा विकास आहे आम्हाला असं वाटायचं. पण तुम्ही ज्यावेळेस हे बोलला त्यावेळेस कळालं की ही नसून आमचा विकास खूप काही वेगळा होऊ शकतो. आज ज्या काही मी संकल्पना मांडल्या ह्या संकल्पना झाल्या तर नक्की माड्याचा चेहरा मोहरा बदलेल, माडा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल. आज आमच्या शेजारीच्या तालुक्यातल्या आमदारांनी एकानी 5,500 कोटी निधी आणला, दुसऱ्यानं 5,400, तिकडच्यानी 3,400, 700, इकडच्यानी 6,000 कोटी आणि आम्ही मात्र किती आणला 500 कोटी. म्हणजे एका बाजूला 5,500 कोटी आणि 500 कोटी. त्यामुळं आपण त्या ठिकाणी लोकांच्या कामाला महत्व देतोय का? मी माझे देखील कारखाने आहेत, एकाचे 4 केले असतील, मग त्याच्यात वेळ किती द्यायचा आणि सामान्य लोकांत वेळ किती द्यायचा हे सुद्धा उद्याच्या काळात लोकप्रतिनिधी ठरवावं लागेल. मी त्या निमित्तानं भूमिका स्पष्ट केली आहे की मी माझी सगळा वेळ आणि माझं काम हे माझ्या असलेल्या मतदारसंघातील लोकांसाठी देऊन जास्तीत जास्त निधी आणून हे भविष्य काळाचं स्वप्न माझ्या माड्यातल्या प्रत्येक नागरिकाला योजना देता आली पाहिजे. ऊस नेऊन त्या ठिकाणी विकास होईल तो थोड्या प्रमाणात होईल, परंतु ज्याला 1 गुंठा जमीन नाही, ज्याला ऊसच नाही, त्याचं काय? बरोबर. ज्याला आज बस स्टँड मिळत नाही, आज इथं सुरक्षा मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, ह्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे. मगाशी आपल्या डायलॉग मध्ये सांगितलं की पुलावर पाणी आलं की ओढी होती गाडीची, तसं आमच्यात किती तर पूल आहेत की ज्याच्यावरनं पाणी पावसात जातं. आपल्याला हे सगळं बदलावं लागेल. आज आमच्या माडा तालुक्यात कुठेही गेला तर रस्त्याची दुरावस्था आहे, ते रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील. आज पाण्याची व्यवस्था करता येईल, शिक्षणाची, आरोग्याची आणि MIDCच्या माध्यमातून रोजगाराची माझ्या माय माऊलीला स्वतःच्या पायावरती उभा करता येईल आणि माझ्या माड्यातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मान स्वाभिमान मिळेल अशा पद्धतीची भूमिका भविष्यात आम्ही बजावू. वा, मला सांगा, इतकं अभ्यासू नेतृत्व जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही काय कराल? हा मी माझ्याकडनं तुम्हाला प्रश्न विचारतोय की एवढा अभ्यासू नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना जर मिळालं तर तुम्ही काय कराल? आवाज मोठ्यांनी गेला पाहिजे. आबा, त्यांच्या मनातील गोष्ट जर तुमच्यापर्यंत पोहोचली. पण जातात एक शेवटचा प्रश्न की यांच्या नेतृत्वामध्ये पहिलं काम तुमच्या मनात काय, की माड्यामध्ये तुम्ही पहिलं काम कराल ते हे कराल? मी तुम्हाला सांगतो, पूर्वी टेस्ट मॅच असायची, 5 दिवस खेळून 300 काढायची, परत वन डे 50 ओव्हर मध्ये 300. आता मी 20-20 खेळायला आलोय. पहिला पॉवर प्ले आहे. त्या पॉवर प्ले मध्ये काय असणार आहे? पहिलं माड्याला पाणी, माड्याचं एसटी स्टँड, 1 वर्षाच्या आत MIDC, माडा पॅटर्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक. इतकं सगळं स्वप्न घेऊन एक असं म्हणल्याप्रमाणे की अभ्यासू नेतृत्व आपल्या इथं आपल्या समोर आहे, तर मला असं वाटतं की हात वर करून एकदा खरंच जोरदार नेतृत्वासाठी